अयोध्येत राममंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या घटनेत अपमानित आणि निराशा वाटते। हा प्रकार लज्जास्पद असल्याचं मत राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केलं। अशा घटना घडू नयेत यासाठी व्यवस्थापनात सुधारणा करण्यात येत असल्याचं देखील मिश्रा यांनी नमूद केलं। व्यवस्थापनात करण्यात येणाऱ्या सुधारणा तसंच अन्य उपाययोजनांबाबत न्यासाची पुढील बैठक 22 जुलैला होणार आहे। राम मंदिर में यह घटना घट गई, इसका हम सभी को एक खेद ही नहीं, एक तरीके से हम सभी उससे छोटापन महसूस कर रहे हैं। तो यह व्यवस्था का एक प्रश्न है। व्यवस्था में सुधार होगा, मुझे पूरा विश्वास है, और इस प्रकार की घटनाएं दोहराई नहीं जाएंगी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक सभेचा कर्नाटकातील बेळगावात समारोप झाला। या सभेमध्ये अयोध्येतील राममंदिरातील दानचोरी प्रकरणात सर्वांनी दुःख व्यक्त केलं। तसंच या प्रकरणात एसआयटी आणि पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला, असं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं। बैठक में सभी ने श्री राम जन्मभूमि मंदिर में दान पेटी चढ़ावे की गिनती में हुई अनियमितता की घटना पर दुख व्यक्त किया तथा तीर्थ क्षेत्र न्यास के निवेदन पर चल रही एसआईटी व पुलिस कार्रवाई निर्णायक मोड़ पर पहुंचेगी यह विश्वास व्यक्त किया। तीर्थ क्षेत्र न्यास से यह अपेक्षा की गई है कि वह सुनिश्चित करें कि भविष्य में ऐसी कोई घटना न हो जिससे समस्त राम भक्तों की राम मंदिर के प्रति श्रद्धा व गहरी आस्था पर आघात हो। पश्चिम बंगालनंतर जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन लोटस शिजतंय का या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झाली। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांचं सरकार पाडण्यासाठी भाजपनं नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना ऑफर दिल्याचा दावा केला। भाजपकडून आमदाराला 20 ते 30 कोटी देण्याची ऑफर दिल्याचं अब्दुल्ला म्हणाले। श्रीनगरमध्ये शनिवारी एका सभेत बोलताना अब्दुल्ला यांनी ऑपरेशन लोटसबद्दल हे वक्तव्य केलं। दरम्यान ओमर अब्दुल्ला यांचे आरोप भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी फेटाळले। पुरावे सादर करा किंवा माफी मागा असं त्रिवेदी म्हणाले। सुप्रीम कोर्ट का बीजेपी का एक औहदेदार, सुप्रीम कोर्ट का वकील, बीजेपी का औहदेदार मेरे एक जम्मू के एमएलए को बंद कमरे में कहता है हम 20 से 30 करोड़ एक मिनिस्ट्री और रियासत का दर्जा, आप हमारे साथ चलो। उनको लगता है कि इन लोगों का ईमान इतना सस्ता है। कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी ने एक बेहद ही गैर जिम्मेदाराना और निंदनीय बयान दिया है जब उन्होंने बगैर किसी तथ्य के आधार पर यह अनर्गल आरोप लगाने का प्रयास किया कि भारतीय जनता पार्टी उनकी पार्टी के विधायकों को तोड़ने का प्रयास कर रही है। भाजपा की जम्मू कश्मीर इकाई ने इस वक्तव्य की तीव्र निंदा करते हुए उनसे सीधे सीधे कहा है कि या तो वो सबूत प्रस्तुत करें अथवा वो माफी मांगे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत एक महत्त्वाची भेट झाली। या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आलं असताना स्वतः एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीचा संदर्भ देत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला। अमित शाह यांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं, अमित शाहनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती असा मोठा दावा एकनाथ खडसेंनी केला। लोकल लोक काम नहीं करेंगे म्हणत माझा प्रवेश रोखला असं खडसे म्हणाले। माननीय अमित शाह यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करो। ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आए, पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम गेस्ट सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं।
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनी टोला लगावला. जुन्या घरात जाऊन पुन्हा काय मिळणार असं गुलाबराव पाटील म्हणाले, तर खडसेंच्या भाजप प्रवेशाबद्दल गुलाबराव पाटलांनाच माहिती असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. तर मी छोटा माणूस असल्याचं देखील ते म्हणाले. काय कशा करता भेट घेता मला माहीत नाही आहे. आता काय पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते. नट तसा असावा लागते. आता काय ते आता इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा. घरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला. शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. खडसेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा होते. गुलाब भाऊंना माहीत हो, मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल, कारण हे जास्त माहिती ठेवतात सध्या. मी सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे इथे आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, घरं पडलेत, त्या ठिकाणी मी सध्या 8 दिवसापासून फिरतोय. आपल्याला कल्पना आहे 4-5 तारखेपासून 4 तारखेपासून. त्याच्याबद्दल अधिक माहिती गुलाब भाऊ सांगू शकतील. भाजपमध्ये परतीच्या चर्चांवर एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं. मला भाजपमध्ये जाण्यात आता रस नाही असं खडसे म्हणाले. मी पवारांसोबत आहे, शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार. मात्र माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाऊ इच्छित असतील तर ते जाऊ शकतात, पण मी जाणार नाही असं खडसे म्हणाले. मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी अमान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. सर्वांना संपवणं हा भाजपचा रोडमॅप आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी केली. पक्ष फोडणं, विरोधकांची सत्ता संपवणं आणि निवडणुका न होऊ देणं यासाठी भाजप काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बोगस बियाणं आणि भ्रष्टाचारावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि दुसऱ्या पक्षाचे नेते खाते. मात्र आता ही चेटकीन जी आहे ही लोकशाही गिळंकृत करण्याकरता कुठेतरी ही निघालेली आहे. आणि 1 नेशन 1 इलेक्शन एवढंच नाही तर नीटच्या परीक्षेच्या निमित्तानं आपण 1 नेशन 1 एक्झामिनेशन यातलाही घोळ बघितला, तेही नाही तर 1 नेशन आणि 1 पॉलिटिकल पार्टी म्हणजे भाजप आणि भाजपच असली पाहिजे आणि सर्वांना संपवून टाका, हा भारतीय जनता पक्षाचा रोडमॅप आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्य आणि सभापती निवडी उद्या होणार आहेत. डिसेंबर 2025 मध्ये निवडणुकीनंतर शिवसेना भाजपच्या गटाच्या याचिकेमुळे या निवडणुका रखडल्या होत्या. आता दोन्ही पक्षांची युती झाल्यानं सर्व याचिका मागे घेण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीला परवानगी दिली. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे पहिल्या वर्षी बांधकाम आणि पाणी पुरवठा समिती शिवसेनेकडे, तर नियोजन आणि महिला बालकल्याण समिती ही भाजपकडे राहणार आहे. आरोग्य आणि मागासवर्गीय समितीवरून अद्याप चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीला शिवसेनेच्या कोट्यातून एक सभापतीपद दिलं जाणार आहे. उद्या कोणाची सभापती म्हणून निवड होते हे स्पष्ट होईल. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारकांवर झालेल्या क्रूर मारहाणीच्या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशननं तीव्र निषेध नोंदवला. IMAच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत मागण्या मांडल्या. यात डॉक्टर मंगेश पाटे, सुचित्रा कामत, नैना चौधरी यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळालं. तिरोडा तालुक्यातील सुकळी जिल्हा परिषद क्षेत्रातील बेर्डीपार आणि कृषीपार गावातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनथळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते पक्षात आले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक राऊत यांची सून गिरिजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबियांवर अनेक धक्कादायक आरोप केले. 2017 ते 18 यापर्यंत गीतेश आणि आपल्यात कुठलेच शारीरिक संबंध नव्हते. गीतेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केला. वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. विचित्र प्रकार म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आईवडील असायचे. एवढं स्पष्ट तिने तिच्या तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे. मग आईवडील असताना तिने अघोरी प्रकार आईवडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. या प्रकरणात भोंदूबाबा फिरोज शेखला ठाणे न्यायालयात 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात पुढील सुनावणी 14 जुलैला होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केली. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर पालिकेचा भर आहे. यंदा 25,400 लिटरपर्यंत पर्यावरणपूरक रंगांचं वितरण पालिकेकडून करण्यात येतं. या पार्श्वभूमीवर रंग खरेदी प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली. या उपक्रमासाठी सुमारे 1 कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 7ही धरणातील पाणी साठ्यातील आवक जवळपास थांबली. कालच्या तुलनेत पाणी साठ्यात केवळ 0.01%चीच वाढ नोंदवण्यात आली. सध्या 7ही धरणांमध्ये सरासरी 49% पाणी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा पाणी साठा 74% होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठ्यात मोठी घट दिसते. पुण्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे धरणातील पाण्याची आवक थांबली. सध्या पुण्याच्या 4 धरणांमध्ये 16 TMC पाणीसाठा असून तो 57% इतका आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा 71% होता. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावर 500 ते 600 मिलीमीटर पाऊस पडला होता, पण गेल्या 24 तासात तो थेट शून्यावर आलेला आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसानंतर निसर्गानं मनमोहक रूप धारण केलं. डोंगररांगा, घनदाट जंगल आणि हिरवाईच्या सानिध्यात वसलेला साखळचोंड धबधबा सध्या दिमाखात प्रवाहात होत असून पर्यटकांना भुरळ घालतोय. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिंपळसोंड गावाजवळ या धबधब्याचं विहंगम ड्रोन दृश्य सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. कोकणातल्या डोंगरांच्या कुशीत असलेलं कातळ आणि त्याच्या उभ्या काळ्या कातळातून फेसाळत कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा, त्याचवेळी उन्हाच्या हलक्या तिरीपमध्ये दर्शन देणारे आणि सोनेरी रंगात चकाकणारे मासे, हा सारा अनुभव तुम्हाला एक वेगळीच अनुभूती आणि मनाला प्रसन्नता देऊन जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील चांदेराई गावात असलेल्या धबधबा या सर्व वर्णनाला खरा ठरतोय. मुख्य रस्त्यापासून काहीच आत गेल्यावर थोडीशी अवघड वाट केल्यानंतर हा धबधबा नजरेला पडतो. धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे या जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या येडशी येथील रामलिंग पर्यटन धार्मिक स्थळ हिरवाईनं नटलंय. डोंगररांगा, वळणावळणाच्या रस्त्यानं जाताना संपूर्ण परिसर मनमोहक दिसतोय. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हा परिसर सध्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.